नमस्कार मित्रांनो, टीईटी 2024 ही परीक्षा नुकतीच पार पडली. त्यानंतर आता टेट 2025 ची परीक्षा इथून पुढे काही कालांमध्ये होणार आहे आणि त्याचं नोटिफिकेशन पण थोड्या दिवसामध्ये येणार आहे. तर या टेट 2025 परीक्षेच्या धर्तीवरती तुम्हाला नेमका कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, त्याच्यामध्ये सिलेबस काय असणार आहे, त्यामध्ये तुमचे महत्वाचे घटक कोणते असणार आहेत, अतिशय महत्वाचे घटक, त्यानंतर कमी महत्वाचे घटक, अशा पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत. गणित विषय हा एकूण जवळजवळ 30 ते 35 मार्कांसाठी विचारला जातो. तर ह्या गणित विषयामध्ये नेमकं तुम्हाला काय करायचं असतं, त्याच्यामध्ये कोणते टॉपिक अतिशय महत्वाचे असतात, कोणते टॉपिक कमी महत्वाचे असतात आणि काही टॉपिकांना महत्व दिलं जात नाही. तर असे टॉपिक जे आहेत ते टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवरती जी दिसते ती 2022 ची टेट एक्झामची नोटिफिकेशन आहे. त्या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम दिला होता. तर त्या अभ्यासक्रमामध्ये एकूण 2 घटक असतात. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे तो अभियोग्यता आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा घटक आहे तो बुद्धिमत्ता आहे. अभियोग्यतामध्ये एकूण 60% प्रमाण असतं, म्हणजेच 200 पैकी 120 प्रश्न विचारले जातात अभियोग्यताचे. त्यानंतर बुद्धिमत्तामध्ये 40% प्रमाण असतं आणि त्याच्यामध्ये 200 पैकी एकूण 80 प्रश्न हे बुद्धिमत्तेवरती, एकट्या बुद्धिमत्तेवरती विचारले जातात. आणि अशा पद्धतीने 120 प्लस 80 एकूण मिळून तुमचे 200 प्रश्न होत असतात. एका गुणासाठी एक प्रश्न टेटला असतो. तर यामध्ये आता आपण गणित विषयामध्ये 30 ते 35 जे डिस्ट्रीब्युशन आहे, त्या 30 ते 35 डिस्ट्रीब्युशन मध्ये नेमके कोणते टॉपिक किती मार्काला विचारले जातात आणि कोणते टॉपिक महत्वाचे आहेत याबाबत पुढे आपण माहिती बघूयात. आता ह्यामध्ये अभियोग्यता जो 60%चा पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गणितीय क्षमता विचारल्या जातात. तर अभियोग्यतामध्ये गणितीय क्षमता म्हणजे मॅथमॅटिकल स्किल तुमचं चेक केलं जातं. तुमचं स्पीड किती आहे, तुमची अॅक्युरेसी किती आहे, हे सर्व गोष्टी ह्यामध्ये चेक केल्या जातात आणि त्याच्यामध्येच तुम्हाला मराठी आणि इंग्रजी सुद्धा विचारलं जातं. तर इथून पुढे आपण सर्वात पहिला जो मॅथमॅटिक्सचा सिलेबस आहे त्याच्याबद्दल आपण डिटेल्स मध्ये बघूयात. यामध्ये सर्वात प्रथम बेसिक आणि सेकडेवारी. तर बेसिक मध्ये मॅथमॅटिक्स मध्ये संख्याज्ञानवरती प्रश्न विचारले जातात. आता या संख्याज्ञानमध्ये तुम्हाला नंबर वरती तुम्हाला किती नॉलेज आहे याबाबत तुमचं चेकिंग केलं जातं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला नंबर बद्दल बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. नंबरच्या प्रॉपर्टीज, नंबरचे टाइप्स, त्यानंतर तुम्हाला संख्येचे वर्ग, संख्येचे घन, वर्गमूळ, त्यानंतर मूळ संख्या, अशा पद्धतीने समसंख्या, विषम संख्या, ह्या बेसिक गोष्टी असणं गरजेचं आहे. आणि संख्याज्ञानमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारचे प्रश्न संख्येवरती आधारित विचारले जातात. त्यानंतर तुम्हाला कसोट्यांवरती पण प्रश्न विचारले जातात. 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 4 ची कसोटी आणि ह्या कसोटींचा वापर करून तुम्हाला जे सिम्प्लिफिकेशनचे टॉपिक असतात, म्हणजे सरळ रूप द्या, त्याच्यावरती तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन करण्यासाठी विभाज्यतेच्या कसोट्या उपयोगी पडत असतात. तर तुम्हाला हा टॉपिक पण महत्वाचा आहे. त्यानंतर तुम्हाला मसावी आणि लसावी सुद्धा टॉपिक महत्वाचा आहे. त्यानंतर वर्ग, घन आणि घातांक, घातांकांचे नियम असतात, ते नियम सगळे माहित असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अपूर्णांक व पदावली, त्यानंतर संख्यामाला. संख्यामालामध्ये तुम्हाला एक संख्यामाला दिली जाते, संख्यामाला म्हणजेच सिरीज दिली जाते, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलं जातं. तर त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे तुम्हाला शोधायचं असतं. त्यानंतर शाब्दिक उदाहरणे पण काही असतात. त्यानंतर सरासरी म्हणजे ऍव्हरेज वरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर शेकडेवारी हा टॉपिक आहे. त्यानंतर बँकिंग क्षेत्रातला सरळ व्याज व चक्रवाढ व्याज हा सुद्धा तुम्हाला धडा करायचा आहे. त्यानंतर नफा आणि तोटा याबाबत पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा टाईप असतो तो गुणोत्तर व प्रमाण. आता गुणोत्तर व प्रमाण म्हणजे असतं रेशो अँड प्रपोर्शन. त्यानंतर भागीदारी म्हणजे पार्टनरशिप वरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर मिक्सचर वरती म्हणजे मिश्रणांवरती प्रश्न विचारले जातात आणि या ठिकाणी वयावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर या ठिकाणी वेग, वेळ, अंतर म्हणजे टाइम, डिस्टन्स, व्हेलॉसिटी यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. रेल्वेवरती प्रश्न विचारले जातात.
आणि सोबतच तुम्हाला बोट आणि प्रवाह याबद्दल पण प्रश्न विचारले जातात. हा पार्ट झाला गुणोत्तर व प्रमाण. त्यानंतर वेग, वेळ आणि आंतरवर्ती एवढे सब टॉपिक तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर पुढे तुम्हाला या ठिकाणी काळ व काम आणि नळ व टाकी यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता ह्यामध्ये काम व काळ मध्ये तुम्हाला 2 पुरुष 3 महिला मिळून एवढं काम करतात, तर एकट्या पुरुषांनी जर काम करायचं म्हणलं तर किती वेळ लागेल, अशा टाईपचे तुम्हाला काम व काळवरती प्रश्न विचारले जातात. आणि नळ व टाकीमध्ये तुम्हाला एक नळ चालू ठेवला, 2 नळ चालू ठेवले, दोन्ही नळ एका वेळेला चालू ठेवले तर किती तुम्हाला वेळ लागेल, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन तुम्हाला नळ आणि टाकी ह्या चॅप्टरमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे एक प्रॉपर आपल्याला बीजगणित वरती प्रश्न विचारले जातात. तर बीजगणितामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचा टॉपिक विचारला जातो टेटला, तो एक सामायिक समीकरणे. आणि त्यामध्ये पुढचा टॉपिक विचारला जातो वर्ग समीकरणे. हे जे 2 टॉपिक आहेत, एक सामायिक आणि वर्ग समीकरणे, हे 2 टॉपिक बीजगणिताच्या अंतर्गत खूप महत्वाचे टॉपिक आहेत. तर हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. ह्या एक सामायिक समीकरण हे तुम्हाला इयत्ता 9वी पासून आपण शिकलेलो असतो. तर इयत्ता 9वी पासून तुम्हाला पुढच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला या ठिकाणी वर्ग समीकरणे आणि एक समीकरणे तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा तो टॉपिक आहे तो आहे माहितीचे विश्लेषण. ह्यालाच आपण इंग्लिशमध्ये डेटा इंटरप्रिटेशन असं म्हणतो, म्हणजेच DI, डेटा इंटरप्रिटेशन, माहितीचे विश्लेषण. आताच जी परीक्षा झाली TETची, त्या TETच्या परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला माहितीच्या विश्लेषणवरती प्रश्न विचारला होता 2 मार्काला. त्याच्यामध्ये तुम्हाला स्तंभालेख दिला होता आणि त्याच्यामध्ये विभाजित केलं, म्हणजे एक स्तंभालेख होता, त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिशन करून तुम्हाला त्याच्यावरती पर्सेंटेज वरती वगैरे टक्केवारीवरती प्रश्न विचारले होते. तर अशा टाईपचे जे प्रश्न असतात त्यालाच आपण म्हणतो माहितीचे विश्लेषण. तर माहितीच्या विश्लेषणामध्ये तुम्हाला जसं TETला तुम्हाला स्तंभालेख दिला होता, त्याच पद्धतीने तुम्हाला तक्ता दिला जाईल, रेषालेख दिला जाईल किंवा स्तंभालेख दिला जाईल, वृत्तालेख दिला जाईल किंवा शाब्दिक गणित सुद्धा त्यावरती तुम्हाला विचारले जातात. म्हणजे हे आलेखाचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे आलेखाचे प्रकार आपल्याला बऱ्यापैकी जनरली सर्वांना माहित असतात. आपण ही इयत्ता 5वी पासून लहानपणापासून बघत आलेलो आहे. त्यामुळे तुम्हाला तक्त्या, रेषालेख, स्तंभालेख, वृत्तालेख आणि शाब्दिक गणित ह्याची आपल्याला पूर्वकल्पना लहानपणापासून आहे. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं ट्रिकी क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला मेंटल कॅल्क्युलेशन्स किंवा फास्ट कॅल्क्युलेशन्स होणं तुम्हाला गरजेचं असतं. फक्त टाइम पिरियड खूप कमी असतो, कमी वेळामध्ये. म्हणजे तुम्हाला फक्त टेटला 120 मिनिटं आहेत. 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 200 प्रश्न सोडवायचे आहेत. तुम्हाला टाइम खूप कमी आहे आणि प्रश्न खूप जास्त आहेत. आणि प्रश्न जास्त असून थोडेसे किचकट पण असतात. त्यासाठी तुम्हाला तुमचं गणित विषयाचं स्पीड खूप जास्त महत्वाचं आहे आणि सगळे कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला मागाशी सांगितलं त्या पद्धतीने संख्याज्ञान हे खूप महत्वाचं आहे. मसावी, लसावी, त्यानंतर तुमचे वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. घनमूळ, वर्गमूळ, घन, आणि त्यानंतर तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या याबाबत ज्ञान असणं हे सर्वात महत्वाचं आहे बेसिक फास्ट कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला ते चॅप्टर आधी करायचे आहेत आणि ते चॅप्टर केले तरच तुम्हाला हे मोठे चॅप्टर्स येणार आहेत, कारण त्याचं बेसिक नॉलेज हे तुम्हाला ह्या मोठ्या चॅप्टरमध्ये वापरावं लागतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला माहितीच्या विश्लेषणामध्ये एक कोणताही आलेख दिला जाईल आणि त्या आलेखवरती 2-3 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आणि त्यानंतर महत्वाचा पार्ट आहे तो पुढचा भूमिती. भूमितीमध्ये तुम्हाला मोजमापन विचारलं जातं. आता मोजमापन म्हणजे काय असतं, मेन्शुरेशन, म्हणजे आपण त्याच्यामध्ये क्षेत्रफळ, परिमिती आणि घनफळ, पृष्ठफळ अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात आपण 5वी पासून 10वी पर्यंत जे शिकलेलो आहे त्यासाठी तुम्हाला सगळी सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. भूमितीमध्ये मोजमापन हा धडा तुम्हाला जोपर्यंत सूत्र पाठ नाही तोपर्यंत तुम्हाला यातला एकही प्रश्न सॉल्व्ह करता येत नाही. जर तुम्हाला मोजमापनचे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील किंवा इच्छा असेल, शिकायचं असेल, तर तुम्हाला त्याआधी सर्व सूत्रे पाठ असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही आधी सूत्रांचा सराव करा, ते पाठ ठेवा आणि तरच तुम्हाला मोजमापन हा धडा करता येईल. आणि मोजमापन मध्ये तुम्हाला काय काय वेळेला युनिट कन्व्हर्जन पण करावं लागतं, जसं की सेंटीमीटर मध्ये मीटर मधून किलोमीटर मध्ये, किंवा तुम्हाला मीटर घन असेल तर तुम्हाला सेंटीमीटर घन करावं लागतं. तर अशा पद्धतीने युनिट कन्व्हर्जन पण त्याच्यामध्ये खूप महत्वाचा भाग येतो. त्यानंतर पुढचा टॉपिक असतो तो, आता ह्याच्यामध्ये आतापर्यंत आपण जे बघितलं ते अतिशय तुम्हाला
संपूर्णपणे आपण सिलेबस त्यामध्ये डिस्कस केला की नेमके बीजगणित जो आपला अंकगणित भाग आहे, अंकगणितामध्ये किती टॉपिक्स विचारले जातात त्याबद्दल आपण याआधी माहिती घेतली. आता तिथून पुढे तुम्हाला एक महत्वाची गोष्ट असते की कोणता टॉपिक किती मार्काला विचारला जातो, कोणत्या टॉपिक वरती महत्व जास्त आहे, कोणता टॉपिक कमी महत्वाचा आहे, याबाबतच आपण मगाशी जे बोललो त्याबद्दल आता आपण पुढे बघूयात. त्यानंतर तुम्हाला अत्यंत महत्वाचे टॉपिक नेमके कोणते आहेत. आता मगाशी जी लिस्ट सांगितली तुम्हाला सिलेबसमध्ये जे टॉपिक आहेत त्यामधले अत्यंत महत्वाचे टॉपिक आहेत. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बोललो त्या पद्धतीने संख्या ज्ञान मधला संख्यामाला म्हणजेच त्याला आपण नंबर सिरीज म्हणतो, हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. या टॉपिक वरती तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात एकूण. त्यानंतर वर्ग समीकरण, क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्याच्यावरती तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर अंदाजीकरण म्हणजे अप्रॉक्सिमेशन ह्याच्यावरती तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सिम्प्लिफिकेशन ह्या टॉपिक वरती सुद्धा 5 प्रश्न विचारले जातात. आणि माहितीचे विश्लेषण, डेटा इंटरप्रिटेशन ह्यावरती तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. हे 35 मार्कापैकी जवळजवळ 25 मार्काला तुम्हाला हे 5 टॉपिक विचारले जातात. आणि मागाशी जे तुम्हाला सांगितले त्या टॉपिक मधला क्वचित एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. जसं की मागाशी पाहिलं आपण मसावी लसावी, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, त्यानंतर तुमचं नळ आणि टाकी, रेल्वेवरची गणित. तर तुम्हाला मी सल्ला म्हणून देईन की तुम्ही ते टॉपिक आधी करायच्या आधी तुम्ही हे सगळे टॉपिक आधी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ह्यापैकी जर तुम्ही सगळे प्रश्न जर व्यवस्थित सोडवले तर तुम्हाला 25 मार्क जवळजवळ 35 पैकी मिळतात. आणि हे प्रश्न नेहमी ग्रुपिंगने येत असतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन, अप्रॉक्सिमेशन, सिम्प्लिफिकेशन ह्याच्यावरती प्रत्येकी 5 प्रश्न, एका मार्काला 1 अशा पद्धतीने तुम्हाला 25 मार्क मिळतील. अतिशय महत्वाचे हे टॉपिक आहेत. हे टॉपिक तुम्ही आधी करा आणि त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे राहिलेले टॉपिक करा. या टॉपिकला खूप महत्वाचा. नाहीतर आपण काय करतो, कमी मार्काचे टॉपिक आपण त्याला जास्त अभ्यास करतो आणि जास्त अभ्यास करून मार्क किती येणार आहेत, 1 किंवा 2. तर त्यापेक्षा कमी अभ्यास करून तुम्हाला जास्त मार्काला कोणते टॉपिक येणार आहेत ते टॉपिक आधी करा आणि त्यानंतर राहिला वेळ तर तुम्ही ते टॉपिक करा. अन्यथा काही काही क्वेश्चन रेल्वेचे किंवा नळाच्या टाकीचे जे क्वेश्चन असतात ते अतिशय अवघड लेवलला जातात काही काही वेळेला. तर ते क्वेश्चन तुम्हाला वेळ पण खातात परीक्षेचा आणि वेळ खाल्ल्यासारखं तुम्हाला आउटपुट पण भेटत नाही. म्हणजे जरी उत्तर बरोबर आलं तरी 1च मार्क मिळणार आहे. त्यापेक्षा तुम्ही हे जे 5 टॉपिक तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतोय ते 5 टॉपिक तुम्ही आधी करा आणि त्याच्यामध्ये पैकी म्हणजे 25च्या 25 मार्क तुम्ही घ्या. त्यानंतर बाकीच्या टॉपिककडे लक्ष द्या. अशा पद्धतीने हे मॅथ्सचे अत्यंत महत्वाचे टॉपिक आहेत. ग्रुपिंग क्वेश्चन याला म्हणतात. ग्रुपमधून येणारे क्वेश्चन आहेत आणि तुम्हाला हे क्वेश्चन करताना IBPS पॅटर्न नुसार क्वेश्चन सगळे करायचे आहेत. तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळू शकतात. गुगलवरती तुम्ही जावा, IBPS चे जुने क्वेश्चन पेपर डाउनलोड करा आणि तुम्ही फक्त टेटचेच असे नाही, बँकिंग क्षेत्रातले जरी तुम्ही क्वेश्चन्स बघितले संख्यामाला, वर्ग समीकरण, अंदाजीकरण वरचे, तरी तुम्हाला ते क्वेश्चन्स सेम टू सेम IBPS आपल्याला टेटला विचारतं. त्यामुळे त्याची लेवल तुम्ही मॅच करू शकता. जरी टेटचे क्वेश्चन पेपर कमी स्वरूपात असले उपलब्ध तरी तुम्हाला बँकिंग IBPS जी एक्झाम घेतं बँकिंगची त्याच्या रिलेटेड तुम्ही हे 5 टॉपिक करा. तुम्हाला त्यानुसार अतिशय चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस होईल. तर तुम्ही हे टॉपिक करायचे आहेत. आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये काही अजून शंका असेल, काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि गणित विषयामध्ये काही शंका असेल, कोणता टॉपिक करायचा, कसा करायचा, त्याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.